नमस्कार, मी रोहित दिंडे, संचालक अनुश्री क्लासेस. आपण 10th सायन्स फर्स्ट मला ग्रॅव्हिटेशन टॉपिक वरती आपण स्टडी करणार आहे. आता ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स. फर्स्ट वी डिस्कस व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी नो every types of force, but gravitation force, what is gravitation force? The force of attraction between two bodies. Second, the force on universal force. Secondly, we say universal force म्हणजे काय की जगात सगळीकडे, पृथ्वीवरती सगळीकडे असणारा जो असा फोर्स आहे तो काय म्हणतोय, युनिव्हर्सल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स. जसं की पृथ्वीवरती सगळीकडे गेल्यानंतर एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसं की सेकंडली आपण काय म्हटलं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, दोन वस्तूंच्या मधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो. तर या टॉपिक मध्ये आपल्याला डिस्कस करायचं फक्त ग्रॅव्हिटेशन नेमकं म्हणजे काय आहे, बरोबर. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फोर्सेस. आता टाइप्स ऑफ फोर्सेस, आता व्हॉट इज मीन बाय फोर्स. फोर्स डेफिनेशन काय आहे फोर्सची, वेन वी अप्लाय एनी फोर्स एनी बॉडीज इट वर्क्स, बरोबर. म्हणजे काय की वी अप्लाय एनी काइंड ऑफ एनर्जी, बरोबर. म्हणजे एखादी एनर्जी आपण अप्लाय केली तर त्याच्यातनं वर्क डन होतं, बरोबर आहे. म्हणजे आपण अप्लाय करतोय त्याला आपण काय म्हणतोय, फोर्स. आता फोर्स मध्ये टाइप्स ऑफ फोर्स कुठले कुठले, तर आपल्याला माहित आहे की मॅग्नेटिक फोर्स. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फोर्स. द मॅग्नेट अट्रॅक्ट्स द आयर्न टुवर्ड्स इट, बरोबर. म्हणजे काय की जे चुंबक आहे, मॅग्नेट आहे, ते मॅग्नेट काय करतं, आयर्नला स्वतःकडे अट्रॅक्ट करतं, तो झाला मॅग्नेटिक फोर्स. जसं की पृथ्वीकडं, अर्थकडं सगळ्या बॉडीज म्हणजे टाकलेला बॉल वरून खाली येतो, म्हणजे तो जो फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे कुठला, ग्रॅव्हिटेशन फोर्स, बरोबर. तसं की न्यूक्लिअर फोर्स आहे, की डिफरंट काइंड ऑफ टाइप्स ऑफ फोर्सेस आहेत, ज्या फोर्सेसमुळे कुठलं तरी वर्क डन होतं आणि त्या हे आपण बघितलं. आता फोर्सेस आपण बघताना इफेक्ट ऑफ फोर्स. When we apply any kind of force on any body, what is the effect? First we say motion, बरोबर आहे. म्हणजे काय की एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावला तर काय होतं, मोशन, की त्याला स्पीड येतं. स्टॉप द मोशन स्टॉप करू शकतो. चेंज द डायरेक्शन, त्याची दिशा बदलू शकतो. चेंज द शेप अँड साईज, म्हणजे त्याचा आकार आणि त्याचा जो साईज आहे, शेप अँड साईज, ते सुद्धा चेंज करू शकतो. म्हणजे काय की एखाद्या बॉडीवरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होतं, डायरेक्शन चेंज होऊ शकते, त्याचं स्पीड चेंज होऊ शकतं, त्याला मोशन मिळू शकते, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा शेप अँड साईज चेंज होऊ शकतो. ही फोर्स आहे. तर याच्यामधलंच आपल्याला जे बघायचं आहे ते ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. जसं की ग्रॅव्हिटेशन शब्द जो वर्ड आहे तो आपण इझिली सगळीकडे हर्ड केला, ऐकलेला शब्द आहे, बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनचा जो शोध आहे तो कोणी लावला, तर जो एक सायंटिस्ट आहे न्यूटन. जर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे न्यूटन हे एक सायन्स इंडस्ट्री किंवा सायन्स मधले सगळ्यात मोठे सायंटिस्ट आहेत आणि वेगवेगळे शोध लावले, बरोबर. तर न्यूटन हे इंग्लंडचे सायंटिस्ट आहेत. तर या न्यूटननी काय केलं, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. जसं की सगळ्यांना ती स्टोरी माहित आहे की न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. सफरचंद काय झालं, त्यांच्या डोक्यावरती पडला. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की तो सफरचंद सर्व वरून खालीच का पडला, बरोबर आहे. कारण का की ज्यावेळी एखादी एनी ऑब्जेक्ट फॉलिंग डाऊन, बरोबर, किंवा तो ऑब्जेक्ट खाली येतोय, तो व्हर्टिकली का जात नाही, हॉरिझॉन्टली का जात नाही, की इन्क्लाइन का जात नाही, याच्यावरती काय केलं न्यूटननं, त्याच्यावरती रिसर्च केला. आणि रिसर्च नंतर त्यानं सांगितलं की एक वन काइंड ऑफ फोर्स ऑन द अर्थ किंवा अर्थ इनसाइड द अर्थ जो असा आहे की जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये असा एक कुठला ते फोर्स आहे जो काय करतो, अट्रॅक्ट करतो. जसं की आपल्याला माहित आहे की मॅग्नेट आणि आयर्न, मॅग्नेटच्या इनसाइड एक असा एक फोर्स आहे जो काय करतो, आयर्नला अट्रॅक्ट करतो, जे लोखंड आहे त्याला अट्रॅक्ट करतो, बरोबर आहे. तो फोर्स आपण देतोय का बाहेर, एक्सटर्नल कुठला फोर्स देतोय का, नाही, तो इनसाइड मध्ये. तसाच अर्थच्या आतमध्ये असा जो काहीतरी फोर्स आहे जो काय करतोय, त्याला अट्रॅक्ट करतोय, म्हणजे सगळ्या बॉडीजना अट्रॅक्ट करतोय, तोच आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स, बरोबर. म्हणजे काय की अर्थ जी आहे ही काय करते, एव्हरी बॉडी अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ, बरोबर. तर त्याच्यावरून आपण ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन काय म्हणू शकतो बघा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्ट एव्हरी बॉडी टुवर्ड्स द इटसेल्फ. म्हणजे स्वतःकडे काय करते की सगळ्या बॉडीज ज्या आहेत, म्हणजे कुठलीही वस्तू पृथ्वीच्या सरफेसवरती, अर्थ सरफेसवरली, ती काय करते, टुवर्ड्स द अर्थ,
अर्थकडे अट्रॅक्ट करते. पण अट्रॅक्ट करताना काय करते की परपेंडिक्युलर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय की बघा, इट्स अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. व्हर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजे काय की समजा हे काय ऑब्जेक्ट आहे, हे ज्यावेळी आपण काय करतोय त्याच्यावरला फोर्स ज्यावेळी काढून घेतोय त्यावेळी ते काय होतंय व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. बरोबर, म्हणजे काय की ज्यावेळी तिची डायरेक्शन काय आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स किंवा व्हर्टिकली टुवर्ड्स द अर्थ सेंटर. बघा, द अर्थ मस्ट बी अट्रॅक्ट एव्हरी बॉडी टुवर्ड्स द इटसेल्फ अँड इट्स अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड व्हर्टिकली टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय, जसं की आपल्याला माहिती आहे की ही जी अर्थ आहे, ही अर्थ काय एक गोल आहे. बरोबर, त्याचं सेंटर हा आहे. म्हणजे अर्थच्या सरफेस वरती समजा ही एखादी ऑब्जेक्ट आहे, ही काय करणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स कुठं टुवर्ड्स द सेंटर. आणखी बघा, ही जी आहे टुवर्ड्स द सेंटर, पण ही काय असते परपेंडिक्युलर असते. म्हणजे जी अर्थ सरफेस वरती जी कुठलीही बॉडी आहे ही काय असते अर्थ सरफेसला परपेंडिक्युलर असते. फॉर एक्झाम्पल इथे एखादी बॉडी आहे, ती काय करत असते या डायरेक्शनने काय करणार आहे अर्थच्या सेंटरकडे काय करत असते परपेंडिक्युलरी जात असते. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, टाइप्स ऑफ फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स. आणि बघा आपण ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, व्हॉट इज डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स, हे आपण याच्या आधी बघितले. आता बघा, यानंतर आपल्याला माहित आहे की ज्यावेळी अर्थ आणि मून, ज्यावेळी जो अर्थच्या अराउंड जो मून काय करतोय सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होत असतोय, तर यांच्या बिटवीन जे फोर्स असते तो कुठला असतोय तर ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे आपल्याला जसं की माहित आहे की ही अर्थ आहे आणि या अर्थच्या अराउंड जे आहे हा मून. बरोबर, मून काय करतोय अर्थला सर्क्युलर रोटेशन करतोय आणि यांच्यामध्ये जे फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि हा जो आहे सर्क्युलर मोशन किंवा जे सर्क्युलर अराउंड मूव्ह होणं, त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट काय बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन व्हेन वी अप्लाय एनी फोर्स ऑफ एनी बॉडी. बघा, व्हेन वी अप्लाय एनी फोर्स ऑन एनी बॉडी इट्स मूव्ह अलॉंग द सर्कल. म्हणजे काय की ज्यावेळी आपण कुठलाही एखादा प्रकारचा फोर्स एखाद्या ऑब्जेक्ट वरती कुठल्याही वस्तूवरती काय केला आपण अप्लाय केला, इट्स मूव्ह अलॉंग द सर्कल. म्हणजे काय की ती काय करते एक वर्तुळ सर्कल मध्ये फिरते. बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतोय सर्क्युलर मोशन. म्हणजे ती जी मोशन आहे त्याला सर्क्युलर मोशन म्हणते. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय की ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टला समजा जसं की आपण गोपन माहिती आहे, ज्यावेळी शेतामध्ये गोपन वापरतो तर काय करतोय एका दोऱ्याला समोर काय केलंय दगड बांधलाय आणि तो दोरा आपण हातात घेतलाय. त्यावेळी ज्यावेळी आपण फिरवतोय म्हणजे त्या दगडाची जी रोटेशन आहे ही रोटेशन म्हणजे सर्क्युलर मोशन. म्हणजे काय करतंय ते सर्कल मध्ये असं मूव्ह करतंय, हे झालं सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट बघायचा आहे सेंट्रिपिटल फोर्स. जसं की आपण बघितलं की मून आणि अर्थ यांच्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो की त्याच्यावरती जो फोर्स असतोय तो असतो सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय की बघा, द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. कुठल्या ऑब्जेक्ट वरती, जे ऑब्जेक्ट काय करतात सर्क्युलर मोशन मध्ये जे फिरत असतात त्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स ऍक्ट करतोय अँड इट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. फॉर एक्झाम्पल जसं की आपण डिस्कस केलं की एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण काय केला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर ते ऑब्जेक्ट काय झालं सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह व्हायला लागलं. जसं की आपण याच्या आधी गोपनचं उदाहरण घेतलं की आपण काय केलं एक स्टोन आहे त्याला काय केला की दोऱ्यानं बांधला आणि तो काय केला हातात घेतला आणि ज्यावेळी आपण फिरवतोय जसं की इथं आपला काय सेंटर आहे म्हणजे इथं हात आहे आणि हा काय एक दोरा आहे आणि इथं हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे स्टोन आहे. ज्यावेळी आपण त्याला फोर्स अप्लाय करतोय त्यावेळी ते काय करणार आहे आपल्या हाताच्या बरोबर अराउंड तो काय करणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे. बरोबर, तर ही ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतोय त्यावेळी या फोर्सची जी डायरेक्शन आहे ही टुवर्ड्स द काय असते सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजेच काय त्याला सेंट्रिपिटल फोर्स आपण असं म्हणतोय. बघा डेफिनेशन काय, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट. कुठल्या ऑब्जेक्ट वरती इट्स मूव्ह अलॉंग द सर्कल. म्हणजे जे सर्कल मध्ये फिरतात इट्स अलॉंग द सर्कल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे काय की त्या फोर्सची जी डायरेक्शन आहे ती काय टुवर्ड्स द सेंटर. बरोबर,
याला आपण काय म्हणतोय, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे काय की एखादा जो फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन ही काय पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की अर्थ आणि मून यांच्यामध्ये कुठला फोर्स आहे, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे त्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द अर्थ आहे. जर टुवर्ड्स द अर्थ नसती तर काय झालं असतं की ज्यावेळी जे अर्थच्या अराउंड जो मून रोटेट होतोय तो काय झाला असता, रोटेट झाला नसता, तो अर्थचा जो ऑर्बिट आहे ते ऑर्बिट सोडून बाहेर गेला असता. बरोबर आहे. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जे असणारा जे फोर्स आहे तो काय होतोय, सेंट्रीपिटल फोर्स. जसं की आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, जसं की आपण काय म्हटलं की ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये की बघा फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट इट मूव्ह अलॉंग द सर्कल्स. बरोबर. ज्यावेळी ऑब्जेक्ट काय करतोय, सर्कल मध्ये फिरतोय, सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळी फिरतोय, जो फोर्स टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंटरकडे अट्रॅक्ट करतो त्याला आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणतोय. आणि अवे फ्रॉम द सर्कल किंवा अवे फ्रॉम द सेंटर जो असतोय त्याला आपण काय म्हणतोय, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतोय. बघा सेंट्रीपिटल म्हणजे काय, टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे काय की ज्यावेळी आपण एखादा फोर्स देतोय, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय पण त्याची जी डायरेक्शन आहे, जसे की त्याची जी डायरेक्शन आहे ही सेंटर पासून बाहेर असेल तर त्या फोर्सेसला आपण काय म्हणणार, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता हे सर्क्युलर मोशन, सेंट्रीपिटल फोर्स हे आपण कशासाठी यूज करतोय की आपल्याला माहित आहे की जे प्लॅनेट्स आहेत हे काय करतात, रिव्हॉल्व अराउंड द सर्कल. बरोबर. सर्कल मध्ये फिरतात किंवा अर्थच्या अराउंड फिरतात. आणि या याच्यासाठी आपल्याला हे काय करायचे, ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये सर्क्युलर मोशन, सेंट्रीपिटल फोर्स हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला या सायन्स किंवा मॅथ्स किंवा 10th आणि 12th याच्या रिगार्डिंग जे काही तुम्हाला व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळतील. त्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन, मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि मॅक्झिमम तुम्हाला या छोट्या छोट्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या आपल्या लँग्वेजमध्ये इझी आपल्याला बघायला मिळतील. जसं की आपल्याला या कन्सेप्ट आपल्याला ज्यावेळी क्लिअर होतील त्यावेळी इझिली अंडरस्टँडिंग किंवा ज्यावेळी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला या गोष्टीची हेल्प होईल. थँक्यू.